तर आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय। संसदेच्या अधिवेशनाआधी खासदार नरेश म्हस्के देखील दिल्लीमध्ये आहेत। दरम्यान नरेश म्हस्केंनी माध्यमांशी संवाद साधलाय, तेव्हा ते संजय राऊतांवर त्यांनी टीका केली आहे। संजय राऊत भाकरी मातोश्रींची खातात तर चाकरी ही दुसऱ्या पक्षाची करतात, अशी टीका जी आहे ती म्हस्केंनी केली आहे। तर काल अमित शहा काय चुकीचं बोलले असा सवाल सुद्धा म्हस्केंनी यावेळी उपस्थित केलाय। तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री महायुतीचा होईल असं अमित शहा म्हणाले होते। तर पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवल्या जातील असं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय। त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या तर मुख्यमंत्री पदावर त्यांचाच दावा आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा या पार्श्वभूमीवरती नरेश म्हस्केंनी दिली आहे। महायुतीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील आणि वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे। परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आणखी 15 वर्ष एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी सुद्धा तशाच पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत आणि पुढील निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील। अमित शहा साहेबांनी जी औरंगजेबाची फॅन असं जे म्हटलेलं आहे त्यात चूक काय आहे? कारण ज्या अबू आझमीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना बालबुद्धी म्हटलं, ज्यांनी संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध केला, ज्याचा वंदे मातरम म्हणायला विरोध आहे, ज्या राहुल गांधींचा सावरकरांना विरोध आहे, ज्या ममता दीदी कालच त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की बांगलादेशी नागरिक जर आपलं दार ठोकावतील तर त्यांना आपल्या प्रवेश द्यायला पाहिजे, अशा पद्धतीने हिंदुस्थानच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या अबू आझमीपासून सगळ्यांना मातोश्रीच्या गळ्यात गळे घातले जात आहेत आणि संजय राऊत या सगळ्या मंडळींना उद्धव ठाकरे सुद्धा अबू आझमीच्या गळ्यात गळे घालत आहेत। मग काय चुकीचं बोलले?